सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा आबा ओ आबा काय रे फायदेपणा करू तीन हाका मारतो तुम्ही काय बोलायलाच तयार नाही. अरे मी प्राणायाम करत होतो अचानक बोलता येत नाही त्यात प्राण जायचा एकदम. आबा मी अंघोळीला जात होतो तेव्हापासून तुम्ही प्राणायामच करताय. त्याला इलाज नाही. हात काढ हात 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 काढ. इलाज नाही म्हणजे तुझ्या नको. अरे इलाज नाही म्हणजे शिर्या वातावरणामध्ये प्राणवायूच राहिलेला नाही आता. हा प्राणायाम करणार कसा. सगळं कार्बन मोनॉक्साईड भरून राहिलाय. पण आबा प्रगती होते ना. प्रगती आणि प्रदूषण ही जुडी भावंड आहेत. हातात हात घालूनच वाढतात. आबा तुम्हाला काय म्हणायचंय की प्रदूषण थांबवण्यासाठी प्रगती पण थांबवायची. मला काय म्हणायचंय प्रगती करा पण झाडं लावत चला. तर सांगतो हिर्या हा पूर्वी स्टेशनच्या रोडवर स्टेशनच्या बरं का कशी गच्च झाडं होती. अरे दुपारी सुद्धा ऊन लागायचं नाही. आता आहे एक तरी आहे. हा काय आहे. गेले ते दिवस गेले हो. हा मग अरे तुला सांगतो सकाळचं बाहेर पडलं ना शिर्या की सडा पडलेला असायचा फुलांचा असा. म्हणजे याच्यावर पावलं कशी टाकावीत असा प्रश्न पडायचा. नुसतं आठवलं ना की भरून येतं रे. आबा तुम्हीच म्हणता ना कालाय तस्मै नमः. ते इथे लागू नाही. हा अजूनही झाडं लावलीत ना तर ते चित्र पुन्हा दिसेल. आबा झाडं लावतात दरवर्षी न चुकता झाडं लावतात म्हणजे वृक्षारोपण करतात. पण पुढे त्या झाडांचं काय होतं कळतच नाही. परत पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात झाडं लावतात. दरवर्षी असंच होत राहणार. आबा आपण बोलून काय फायदा आहे का. नाही ना. हा मला उशीर होतोय मी निघतो. तू असंच जाणार ऑफिसला. आज टाय लावणार नाही. बदलणार कपडे मी. करा प्राणायाम करा तुम्ही. अरे शेखर निघाला. हो निघालो. अहो आबा आज ते दीक्षित मला ऑफिस मध्ये सोडणार आहेत ना गाडीने. अरे वा वा गर्दीचा त्रास वाचला. हो गर्दीचा त्रास वाचला पण धुराचा आहेच ना. मगाशी मी बरं का या शिर्याला हेच सांगत होतो. अरे केवढं प्रदूषण वाढलंय बरं का. या प्रदूषणाला आपली प्रगती जबाबदार आहे. तुझ्या लहानपणी एवढ्या होत्या का गाड्या सांग मला. अहो आबा पण वस्ती कुठे होती एवढी. सगळीकडे झाडं होती. आता एक तरी झाड दाखव. झाड रस्त्यावर शोधावा लागेल. मग परवा मी एक कविता वाचली गुलजारची. 4 ओळींची आहे. काय छान आहे. ऐका 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 ऐका. पहले जंगल से गुजरते हुए अगर एक आध बस्ती नजर आए तो जी भर आता था. अब बस्ती में एक आध पेड़ नजर आए तो जी भर आता है. अगदी बरोबर आहे. हेच मी सांगत होतो शिर्याला. बरोबर. त्यांना कळणार नाही हो. त्यांच्या पिढीने सगळं हे कॉन्क्रीटचं जंगल बघितलं ना. बरोबर. हे इलेक्ट्रिसिटीचं बिल होतं. आज लास्ट डेट आहे. जरा भरायचंय का. हो म्हणजे पूर्वी शिर्या भरायचा ना. आता भरतो ना काय प्रॉब्लेम नाही. तू काय काळजी करू नको. हा भरतो मी. हा बघा अरे मला वेळ गेल्याशी कारण तेवढा टाइमपास. आणि कोणीतरी रांगेत मला ओळखीचं भेटणार. मागे फोनचं बिल भरायला गेलो तो कोणतरी भेटणार रांगेमध्ये. काय आहे शेखर माझा हा वाढलेला जनसंपर्क आहे ना तो उपयोगी पडतो अशा वेळेला. नक्की. अहो तुमचा पाय मुरगळला होता मागच्या वेळेला. मला इतक्या लोकांनी विचारलं. काही लोकांना तर मी बघितलं सुद्धा नव्हतं. बरोबर. पण तू बरं का तुला सुद्धा सवय करायला हवी. हो सवय करायला हवी. तू हे टाळू नको. बरं का कुठला माणूस कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. आणि आपल्याला काय फार कष्ट नाही रे. आपल्याला काही जोड जात नाही. समोर माणूस आला की स्मितहास्य करायचं.
असं 2 शब्द बोलायचे, टाळायचं नाही त्या माणसाला. हो, सवय करायला पाहिजे. हो 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 बरं. ते मी भरतो. तू जाते ते दीक्षित जातील नाही तर. हो वैतागतील ना हे ते. बघ हे मी काय म्हणतो, त्या दीक्षितवरच आज प्रयोग करून पाहा. कसला? स्मिता हसते आता. मग त्यांनी किती घाणेरडी गाडी चालवली, कसके चालवते, स्मिता हसते. वा वा. चला येतो. आबा जरा अगं बाई बिल भरायला गेलेत ना आबा. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम, मी गॅलेक्सी क्लब मधून बोलतोय. हा शेखर टिपरे आहेत का? नाही नाही, ते ऑफिस मध्ये गेले आहेत. तू आपण? मी मिसेस टिपरे बोलते, त्यांची मिसेस. हा कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. आम्ही एक लकी ड्रॉ केला होता, त्यात तुम्हाला प्राइज मिळाली. तुमचा नंबर लकी नंबर ठरलाय. तुम्ही येऊन तुमचं प्राइज घेऊन जा. अगं बाई खरंच? मग काय प्राइस काय आहे? नाही ते सरप्राईज आहे. तुम्ही इथे आल्यावरच कळेल. हा, बरं बरं. कुठून घ्यायचंय ते मला कळवा, म्हणजे मी कोणाकडे तरी पाठवून कलेक्ट करून घेते. नाही 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 मॅडम, असं चालणार नाही. तुम्हाला मिस्टर टिपरेंनाही सोबत आणावं लागेल. आणि आमचा कार्यक्रम आज संध्याकाळीच आहे, हे विसरू नका. अगं बाई आजच आहे कार्यक्रम? हो, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काहीच प्रॉब्लेम काहीच नाहीये. बरं मग पत्ता लिहून घेता का? हो घेते मी. हा एक मिनिट थांबा. हा हो अरे शेखर, तुला विचारता राहूनच गेलं. काय रे? आज उशीर का झाला? नाही म्हणजे आबा ठीक आहेत ना? आम्हाला काय होतंय, ठणठणीत आहेत ते. अरे मग उशीर का झाला? अरे आमच्या सोसायटीतले दीक्षित आहेत ना, हा. ते म्हणाले तुम्हाला ऑफिस पर्यंत गाडीने लिफ्ट देतो, म्हणून त्यांच्या गाडीने आलो मी. वैताग आला तुला सांगतो. अरे काय रे, काय तो ट्रॅफिक, तो धूर, तो आवाज, ती भिकारी, ती फडका मारणारी पोरं, कठीण आहे रे बाबा. अरे घरून? हॅलो हॅलो. हा श्यामल बोल. हो अहो मी ऑफिस मध्येच केला होता आधी फोन, पण मग मला कळलं की तुम्ही. हो कळलं ते. बोल आता, बोल लवकर. काय झालं? नाही नाही, काही झालं काही नाहीये. तुम्ही संध्याकाळी लवकर याल का? का ग, काय झालं? अहो नाही नाही, मला फोन आला होता एक की आपल्या लकी ड्रॉ मध्ये म्हणे नंबर लागलाय, तर त्यांनी आपल्याला बोलवलंय बक्षीस घ्यायला. बरं 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 ठीक आहे, मी येतो घरी, मग आल्यावर बोलू आपण. हो पण लवकर याल ना, कारण की तुम्हालाही सोबत घेऊन या असं सांगितलंय त्यांनी मला. मला? हो म्हणूनच तर तुम्हाला सांगते ना मी. बरं बरं बघू आपण ते नंतर. ठीक आहे, आल्यानंतर बोलू आपण. बरं ठेवते. हा बरं ठीक आहे. हो. काय रे, काय झालं? अरे काय नाही रे, श्यामलला कुठला तरी फोन आला होता, लकी ड्रॉचा बक्षीस लागलंय, बक्षीस घ्यायला या म्हणून. मला पण आला होता फोन. काय सांगतो? गेल्याच आठवड्यात. हो मग गेला होतास तू? नाही रे. मग? अरे मग काय, त्यांची 1000 अटी. मला म्हणाले येताना बायकोला बरोबर घेऊन या. मी त्याला विचारलं, तुमच्याकडे मिळणार नाही का एखादी बायको? काहीतरी अरेंज करा ना. असं म्हटलं तरी फोनच ठेवला. नाही पण तू जा, तुला बायको आहे ना, तू जा. पण रात्री मला सांगा काय ते. आता काय सांगू? मॅरिड माणसालाच का बोलवतात? सांगतो सांगतो, रात्री फोन करून कळवतो तुला. वा 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 वा, सांगतेस काय? हो तुम्ही बिल भरायला गेला होतात ना, तेव्हा आला होता फोन. काय काय सांगितलं काय त्यांनी? काय नाही, म्हणाले तुम्हाला लकी ड्रॉचा नंबर लागलाय तुमचा, तर तुम्ही येऊन तुमचं बक्षीस घेऊन जा. वा वा, अभिनंदन अभिनंदन. पण तू काय लकी ड्रॉचं तिकीट काढलं होतं? नाही हो आबा. मग शेखरने काढलं होतं? नाही, पण मला काय वाटतं आबा, बरं काय हे फोन नंबर वरून असं काही काढत असतील, लकी नंबर वगैरे. फोन नंबर वरून? हो. त्यांना काय फायदा? हा काय नाही काय नाही, आनंद आहे आनंद आहे. वा वा, चांगलंय. पण तुला जायचं असेल ना, आजच जायचं काय? हो, त्यांनी मला आजच बोलवलंय. बसेरा का कुठलं हॉटेल आहे म्हणे, मी पत्ता घेतलाय लिहून. गुड. हा चालेल. आबा एक अडचण आहे. कसली अडचण? मला सांग, मी काहीतरी मार्ग काढतो. काय? हो त्यांनी आम्हा दोघांना बोलवलंय, नवरा बायकोंनी यायचं म्हणे. मग आनंद आहे, मग जा ना जोड्यानी. पण तुम्हाला यांचा स्वभाव माहिती आहे ना आबा. आता कुठे समारंभाला जायचा काही उत्साह असतो का? 10 वेळा आग्रह करावा लागतो जवळचं लग्न असलं तर. बरं का श्यामाला, शेखरचा स्वभावच तसा आहे, त्याला काय ते इलाज नाही. म्हणजे त्याला माणसात मिसळायला आवडत नाही. त्या स्वभावावर औषध नाही, काय करणार? हा, पण मग तुम्ही सांगाल का यांना? तू अजिबात काळजी करू नको, मी शेखरला बरोबर सांगतो काय सांगायचं ते. हा, तू आता एक काम कर. काय ते? असं कर, तू जेवायला वाढ
अगं बाई, आबा तुमची वेळ टळून गेली ना, या फोनच्या गडबडीत राहूनच गेलं. मी वाढते हा आता सावकाश. आनंदाच्या भरात भुकेचा विसर पडतो. आबा सावकाश सावकाश, एवढी घाई नाही मला. हा आई ग आई. श्यामल, हा आले. पोचलात ना तुम्ही? मी पटकन शिरा करते बरं का. ए गोड खायचा मूड नाही मला. का मग थालीपीठ टाकू का, नाहीतर भजी करते? हा चालेल ना? काय श्यामल, आज एकदम मस्का मारणं चाललंय, आग्रह वगैरे? अगं बाई असं का बोलता, नेहमी नाही का करत मी आग्रह? अगं नेहमी करतेस ग, पण आज त्याच्यामध्ये जरा गोडवा जास्ती वाटतोय. एखाद्या गायकाचं कसं एखाद्या दिवशी एखाद्या मैफलीमध्ये सूर जरा चांगला लागतो, म्हणजे एरवी तो वाईट गातो असं होत नाही. बरं तसंच आहे माझं. बरं लकी ड्रॉ साठी जायचं आहे ना, मी इथे कपडे काढून ठेवले, तुम्ही लवकर तयार व्हा. हा नसेल जायचं तर तसं सांगा, तुमचं काही खरं दिसत नाही मला. अगं नाही, किती वाजता जायचंय? 7:30-8 वाजता पोहोचायचं म्हणाले ते. कुठे? अहो नाही हो बाबा, ते लकी ड्रॉ का काहीतरी लागलंय ना हिला, त्यासाठी बोलवलंय. मग काय करणार, जायला हवं ना. का जायलाच हवं असं नाही, तुला वाटत असेल तर तू जा, त्याला काय अडचण असतो रे. नुसती हूल देतात हूल. अहो नाही, पण बोलवलंय तर जाऊन येतो ना. जाऊन येतो म्हणजे काय, कधी जाणार तू? श्यामाला तू शलाकाला घेऊन जा. का? का म्हणजे काय, तू जाणार कधी, वाजले किती तुला माहिती आहे? त्याच्यानंतर तू सगळं आवरणार, हातपाय तोंड धुणार, म्हणजे 8 वाजणार तोपर्यंत. उपयोग काय जाऊ? नाही पण जाऊन येतो मी. श्यामल एक काम कर, मी हातपाय धुवून घेतो, तू मी चहा जातानाच घेईन, तू पण तयार हो लवकर. हो बरं. अरे शेखर पण तू आबा असं का बोललात तुम्ही? तुम्ही म्हणालात ना समजावून सांगतो म्हणून, विरोध कशाला करत होतात तुम्ही? अरे मग श्यामला, मी शेखरचा स्वभाव ओळखतो. एखाद्या निर्णयावर तो जेव्हा 50-50 असेल ना, आपण त्याला आग्रह केला तर तो नक्की नकार देतो. हे जर आपण विरोध केला तर तो हो म्हणतो. सायकोलॉजी आहे. समजा तिला मी म्हणाल असतो की तू बाबा जा रे, तो म्हणतो कशाला, मी दमलोय, ट्रेनला गर्दी होती, आता कुठे जाणार, शलाकाला बरोबर घेऊन जाऊ दे, असं म्हणाला असता तो. आबा कमाल आहे ना तुमची, मला कळेल ना, असं का बोलताय तुम्ही? तू तयारी कर आणि जा. हो. अगं श्यामाला, आणि बक्षिसाबद्दल मला कळव बरं का, मोठं असेल तर रिक्षानी ये, लगेचचा चार्ज भरू. जाने मन, देखिए हम आ गए. वादा किया था आपसे कि आज शाम दफ्तर से जल्दी लौट आएंगे, सो आ गए. एंड यू नो दैट, आज हमने होटल ताज में टेबल बुक करवाई. आज का डिनर हम होटल ताज में करेंगे. सॉरी हामिद, मुझे लगता है आज डिनर कैंसिल करना पड़ेगा. क्यों भाई क्यों? अरे तुम्हें तो तेज बुखार है. सुबह जब मैं दफ्तर गया था तब तो तुम अच्छी खासी थी. दोपहर से अचानक हो गया. क्या? दोपहर से तुम्हें बुखार है और तुमने मुझे फोन करना भी मुनासिब नहीं समझा? हद करती हो शबाना. ही मालिका नियमितपणे बघायला हवी. दोपहर से तुम्हें बुखार और मैं ऑफिस में बैठा. म्हणजे माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. मामूली सा बुखार है, आपको फोन करती आप खामखा परेशान हो जाते, काम छोड़कर आ जाते, इसलिए फोन नहीं किया. शबाना, कभी कभी मामूली बुखार भी खतरनाक साबित हो सकता है. अरे शिर्या, और तुम्हें इस तरह अपनी बीमारी को नजरअंदाज नहीं करना चाहिए. शिर्या, या मालिकेच्या लेखकाचं नाव कळेल का रे, जरा विचारून घे. का? लेखक और सुभद्रा कहाँ है? म्हणजे हे हा विषय डोक्यातून तरी जाईल. श्यामल सगळा तुझा अति उत्साहीपणे नडलेला आहे. अगं हो, पण त्याला चौकशी करायची ना, डोक्याला ताप सगळा तुमची. काय झालं यांचं? आईने नक्की काहीतरी चुकीचं ऐकलं असणार. आईने नाही, बाबांचं काहीतरी चुकलं असणार. बाबा उगाच एवढे वैतागतील का? त्यांना काही कारण लागतं, नेहमीच आहे त्यांचं. शिरे आती होत आहे तुझं. माझं अति होतंय, मग जाऊन विचार जा. तू जाऊन विचार ना. अरे मारू नको ना. मारताय कशाला? आईची वैतागलेलं आहे, त्याला कोणाला हात जायचे ते शिर्याचे हेल्मेट घालून जा आतमध्ये. शुक्रिया. काय म्हणते बघ, काय म्हणते? आपने मुझे बुलाया? तुम इतनी गैर जिम्मेदार कब से हो गई?
मुझसे कोई गलती हो गई है? उद्या सकाळसाठी मूग भिजत घातलेत बरं का मी. काय एक एक माणसं आयडिया काढतील बिझनेसच्या. अग्रेसिव्ह मार्केटिंग ही आयडिया पहिल्यांदा ज्याला सुचली ना तो खरा ब्रिलियंट असला पाहिजे. कसा? बघ ना, हे लोक फोन कधी करतात? दुपारीच. का? का? अगं दुपारी बायका एकट्या असतात घरामध्ये. नवरे कामावर ऑफिसला किंवा धंद्यावरती गेलेले असतात. मग बक्षिसाचं आमिष दाखवलं गोड गोड बोलून की मग त्या फसतात. जास्ती काही विचारायच्या भानगडीतच पडत नाही. बरं, नवऱ्याला बरोबर येऊन या असं सांगितलं की बरोबर बकरा जातो खाटकाकडे. अहो पण मला माहिती होतं का? मला माहित असतं तर मी म्हटलं असतं का चला म्हणून. तुम्ही असं सारखं मला. अगं श्यामल, मी तुला नाही बोलत आहे. या ज्या नवीन नवीन इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम झाल्यात ना त्याच्यासाठी बकरे मिळवण्याच्या ह्यांच्या पॉलिसीचा राग आलाय मला. आता ते म्हणाले बक्षीस आहे म्हणून मी चला म्हटलं ना तुम्हाला. अगं पण थोडा विचार नाही का करायचा? आणि तुला संशय नाही आला? एरवी 10 वेळा संशय घेतेस तू. असं काय करता? आता तुम्हाला आला असतं का संशय? बरं मान्य आहे मी मूर्खपणा केला, पण तिथे सगळी माणसं नव्हती का आली? वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी आली होती ना. सगळी मूर्ख होती का? तरी बरं मी त्यांच्या कुठल्या स्कीमला बळी नाही पडलो. ते तरी त्यांना 4-5 बकरी मिळालेच तिथे. लोक एवढा साधा विचार का करत नाही मला कळत नाही. 4 वर्षामध्ये पैसे दुप्पट, 3 वर्षामध्ये 50,000चे 90,000. काय आमिष दाखवतात. असते लोकांना भविष्याची काळजी म्हणून तर जो तो आपला. भविष्याची काळजी नाही श्यामल, इझी मनीची हाव असते. हे इन्व्हेस्टमेंट मधले घोटाळे होतात ना, म्हणजे काही लोकांचे 10-15 कोटी घेऊन एखादा भामटा पळून जातो, त्याला लोकच जबाबदार असतात. पण मग लोक विचार नाही करत का एवढे पैसे गुंतवताना? नाही श्यामल, हाव असते इझी मनीची. डोळ्यावरती पडदा असतो मोहाचा, आणि तो जेव्हा बाजूला होतो ना तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तेव्हा आता लक्षात ठेवायचं, फोन आला ना तर 10 वेळा विचार करायचा. ऐक ऐक, कळलं ना? हो कळलंय. हो आता मी फोनच घेणार नाही कुणाचे. अरे असं कुठे म्हटलं मी? अगं फोन घे तू, फक्त मला कळवू नकोस. मी जरा आबांकडनं चूर्ण घेऊन येतो. कशाला घेतला तो मी फोन? शेखर ये 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 ये. अरे ते डोक्यावर तेल जरा थापू का? हा बरं वाटेल, डोकं तापलं थंड वाटेल बघ. हा थांब थांब थांब. हलू का? हलू का? हा काय रे मला सांग, ते बक्षिसाची अफवा होती का रे? हा म्हणजे आपलं श्यामलाचं कोणी थट्टा केली की काय? हा नाही मग बातमी खरी होती आबा. त्यातली आतली गोम जरा वेगळीच होती. कुठली गोम म्हणजे काय? म्हणजे काय आहे, असेच फोन करून त्यांनी साधारण 100 लोकांना तिथे बोलवलं. ते सगळे तिथे जमले, मग एसी हॉलमध्ये बसवलं, जरा कोल्ड्रिंक वगैरे दिलं आणि मग त्यांच्या इन्व्हेस्टमेंट स्कीम बद्दल लेक्चर द्यायला सुरुवात केली. अहो इन्व्हेस्टमेंट स्कीम म्हणजे कसल्या हो, आता तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट करा, मग इतक्या वर्षामध्ये ते दुप्पट होतील वगैरे वगैरे वगैरे. ते नेहमीच. अरे कर्मा म्हणजे पांडुरंगा, हे म्हणजे आवळ्यातून कोहळा काढण्याचा प्रकार की रे? काय हो? तू नाही ना फर्स्ट क्लास? मी? हा मी कसला फसतोय आबा. पण तुम्हाला सांगतो आबा, काय मला जरा एक मोह झाला होता थोडासा. मग पण मला तुमचा सल्ला आठवला. कुठला? की ज्यावेळी द्विधा मनस्थिती होते ना त्यावेळी आपल्याच निर्णयाकडे त्रयस्थपणाने बघावं. अगदी बरोबर. शाबास शाबास शाबास. तुम्हाला सांगतो आबा, ही माणसं विचार कसा करत नाही हो साधा.
म्हणजे बघा ना, त्या अर्ध्या तासाच्या ओळखीवरती तिथे साधारण 50,000 रुपये त्या लोकांनी गोळा केले. म्हणजे बघा. हो कमाल आहे. ते असं चाललंय रे हल्ली, असं चाललेलं आहे. तो सांगतो, बाह्य स्वरूपाला लोक भुलतात. पॅकेजिंगचा जमाना आहे, पॅकेजिंग आकर्षक पाहिजे, आतमध्ये काय कोण बघत नाही. म्हणून मी नेहमी सांगत होतो की बाबा रे, म्हणजे बाबा नो आणि बाया नो, बाह्य रूपाला भुलू नका. चोखोबांनी काय म्हटलं मला सांग, हा? का रे भुललासी वरलिया रंगा. बरोबर. तू फसला नाहीस ना, यात मला आनंद आहे. हो. असू चला या ये रे माझ्या मी तुला काय सांगतो, तू श्यामलावर डापरू नको. काय तिला विचार कल्पना नव्हती रे, म्हणजे असे काय मुद्दाम कोण करत नाही. अजिबात म्हणजे तिची काही चुकी नसते. हा, तुला मी आणखी थोडं तेल घालतो, हे आणखी जर डोकं थंड होईल. मी सगळं आज बरं. हा थांब, हलू नका. हॅलो. नमस्कार शेखर टिपरे. ओ गुरु. बोला. काय रिपोर्ट नाही कळवलात? कसला रे? लकी ड्रॉ. काय मिळालं? हा ते काही नाही. पण तू जा, मी बोललोय त्यांच्याशी, ते म्हणाले पाठवून द्या. का रे? अरे बायको मिळेल ना तुला. हॅलो हॅलो. इन्व्हेस्टमेंट काय लोक एक एक धंदा करतील देव जाणे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.